Hello and welcome friends. My name is Vaijnath Lam and I will be your today's mathematics tutor. So today we are going to discuss the important POQs which come from circle chapter. आज आपण सर्कलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत जे आजपर्यंत प्रीवियस इयर सीईटीला विचारलेले आहेत. ओके, तर मागच्या पार्ट 1 सर्कलच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स पाहिले आणि काही POQ सुद्धा पाहिले. आता आपण तेच कंटिन्यू करत अजून प्रीवियस इयरचे क्वेश्चन घेणार आहोत. तर त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, the center of the circle whose radius is 3 units, okay, the center of the circle whose radius is 3 units and touching internally the circle x square plus y square minus 4x minus 6y minus 12 equal to 0 at a point minus 1 comma 1 is. समजलं सगळ्यांना काय विचारलंय त्यांनी? तर त्यांनी एक आपल्याला एक सर्कलचं इक्वेशन दिलंय, त्या सर्कलची रेडियस दिलेली 3 युनिट्स आणि त्यांनी विचारलंय सेंटर काढायचं आहे आपल्याला त्याचं. ओके, सो दिलेल्या कंडिशननुसार आपण लिहून घ्या. व्हॉट इज द गिवन इक्वेशन ऑफ सर्कल गाइज? यस, फर्स्ट वी विल ड्रॉ द डायग्राम, दैट विल बी द इजी. फर्स्ट ड्रॉ द डायग्राम. दे से टचिंग two circles are there like this. First circle and the center of the circle whose radius is 3 units touching internally the circle means internal touch आहे. ह्याचं सेंटर असेल हे C1. ओके, C1 सेंटर आणि ह्याचं अजून एक सर्कल फाइंड करायचं आपल्याला या ठिकाणी. हे झालं आपलं सेकंड सर्कल. ओके, समजलं? हे झालं आपलं सेंटर C2. ओके, काय दिलंय त्याला? दोन सर्कल दिलेले आहेत, एक आपलं C1 सेंटरवाला सर्कल आणि दुसरं C2. आता हे इंटरनली एकमेकांना टच करत आहेत. ओके, तर काय दिलं त्यांनी? द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 3 युनिट्स अँड टचिंग इंटरनली. आता ह्याची रेडियस दिलेली त्यांनी किती दिलेली आहे? ह्याची रेडियस जी आहे ती 3 युनिट्स दिलेली आहे. 3. ह्याची रेडियस काय दिली आहे? सेंटर C2ची रेडियस दिलेली 3 युनिट्स. आता अजून एक आपल्याला माहिती आहे, आता हे सेंटरचं ह्या C1 सेंटरचं इक्वेशन दिले. काय आहे ते इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 6y मायनस 12 इक्वल टू 0. आता मला याचं सेंटरची कोऑर्डिनेट सांगा. पहिलं आपण फाइंड करूया. 2g इक्वल टू -4 म्हणजे g इक्वल टू किती येणार आहे? -2. सिमिलरली 2f इक्वल टू -6, तर एफची व्हॅल्यू येणार आहे -3. म्हणजेच आपलं सेंटरचे कोऑर्डिनेट्स असतील -g, -f विच इज इक्वल टू 2, 3. हे झालं आपलं C1 सेंटरचे कोऑर्डिनेट्स. किती आले? 2, 3. ओके, आता रेडियस काय आहे त्याची? आता ह्या सेंटरची रेडियस फाइंड करूया. R1 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. सबस्टिट्यूट करा. स्क्वेअर रूट ऑफ किंवा खाली लिहूया आपण. g स्क्वेअर किती आहे? 2 स्क्वेअर विल बी 4 प्लस 3 स्क्वेअर विल बी 9 मायनस कॉन्स्टंट c ची व्हॅल्यू मायनस मायनस प्लस 12. 4 प्लस 9 13 प्लस 12 विल बी स्क्वेअर रूट ऑफ 25. म्हणजे काय आपली रेडियस काय आलेली आहे? R1 इक्वल टू 5 युनिट्स. ह्या मोठ्या सर्कलची रेडियस किती आहे? तर 5 युनिट्स आहे. ओके, यालाच मी एक्सटेंड करतो. ओके, आणि आपली R1 रेडियस इथे लिहून टाकतो, दॅट इज 5. ओके, आता काय दिलं त्यांनी अजून? द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 3 युनिट्स टचिंग इंटरनली द सर्कल ॲट अ पॉईंट -1, 1. म्हणजे ह्या पॉईंटला ते टच करते. लेट दॅट पॉईंट विल बी P, दॅट इज -1, 1. हे त्यांनी ओव्हरऑल दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? तर ह्या सर्कलचं सेंटर फाइंड करायचं आहे, C2चं. बरोबर? येस. काय आहे C2चं सेंटर? आपण h, अझूम करूया. बरोबर, आपण h, अझूम करूया. आता मला सांगा, ह्या सेंटरचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. एका सेंटरचं सेंटर माहिती आहे, रेडियस माहिती आहे, दुसऱ्या सेंटरची रेडियस माहिती आहे आणि ओरिजिन आपल्याला कोऑर्डिनेट्स माहीत करायचे आहेत सेंटरचे. तर आता कसं करायचं सांगा बरं मला. आपण असं करू शकतो का? हे जे पॉईंट आहे ते, हा पॉईंट ॲक्च्युली असाच आहे, ही लाईन. हा पॉईंट C1 आणि C2ला एक्सटर्नली डिवाइड करतो. बरोबर गाईज? C1, the point P which divides the lines C1 and C2 externally in the ratio 3:5.
कारण ही टोटल जी रेडियस आहे ती 5 आहे, बरोबर आहे का? त्याच्यामुळे 3:5 मध्ये डिवाइड करतोय. तर इथं आपण सगळ्यांनी लिहिलेलं का? येस गाईज, सगळ्यांनी हे लिहिलं? ठीक आहे, मी हे इरेज करतो. येस, चला तर मग इरेज करूया. येस, इरेज करतो एवढंच. येस, आता काय म्हणलंय त्यांनी? P divides C1 and C2 externally in the ratio, the point P divides C1 C2 in the ratio that is 5:3. आता एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा या ठिकाणी टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एच एन के. तर काय करायचं आपल्याला? डायरेक्टली मी इथं फॉर्म्युला लिहितो. सपोज आता पीचा जर एक्स कॉमा वाय कॉर्डिनेट असतील, पी एक्स कॉमा वायचा असेल, तर कसं करतो आपण त्याचे व्हॅल्यूज? फॉर द एक्सटर्नल डिव्हिजन mx2 minus nx1 divided by m minus n comma my2 minus ny1 divided by m minus n. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता यूज करूया आपण. आता सेपरेटली यूज करतो एक्ससाठी आणि वायसाठी. सो -1 इक्वल टू m इज वॉट हिअर? m 5:3 म्हणजे m हा आपला 5 आहे. ओके, 5 टाइम्स h मायनस 3 टाइम्स 2 डिवायडेड बाय 5 minus 3. सॉल्व करा. 5 minus 3 2 आहे, म्हणजे -2 इक्वल टू 5h minus 6. तर एचची व्हॅल्यू काय येणार आहे? तर 5h इक्वल टू, हे जर इकडे आलं तर काय येणार आहे? तो प्लस होईल म्हणजे 4 येईल. म्हणजेच एचची व्हॅल्यू किती आली आपली? 4/5. समजलं काही सगळ्यांना? एचची व्हॅल्यू किती आलेली आपली? 4/5. आता सिमिलरली केच्या व्हॅल्यूला बी सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता आपल्याला एक्सचा फॉर्म्युला आपण वापरला एक्सटर्नल डिव्हिजन, आता वायचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मी इरेज करतो गाईज. शुड आय इरेज द डायग्राम? येस, मी आता डायग्राम इरेज करतो. गाईज सगळ्यांनी समजून घ्यायचं पहिल्यांदा की डायग्राम कशी आली. डायग्रामवरून तुम्ही इझिली फॉर्म्युली अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता एच भेटलाय आपल्याला. सिमिलरली आता वायचा कोऑर्डिनेट काय आहे? तर पॉईंटचा, दॅट इज -1 विच इज इक्वल टू सेम फॉर्म्युला. तर काय येईल या ठिकाणी? 5 टाइम्स के मायनस दुसरा काय पॉईंट आहे तो सर्कलचा 3:2. सो इथं 3 येणार आहे. यस, 3 कारण की आपला 2,3 हा आपला सेंटर आहे C2. तर इथं ठिकाणार आहे 5 - 3. सिम्प्लिफाय करा. -2 इक्वल टू 5k -9 म्हणजेच 5kची व्हॅल्यू किती येणार आहे? 9 -2 म्हणजे 7. तर केची व्हॅल्यू येते आपली 7/5. ठीक आहे, म्हणजेच आपलं सेंटर C2ची व्हॅल्यू काय येणार आहे? h, k इज इक्वल टू 4/5, 7/5. That will be the required value of center coordinates. I hope guys everybody is understood. Okay, please write it down. I will move to the next problem. Okay, done guys? Yes. Should I erase this guys? Yes. गाइज मी थोडा स्पीड करणार आहे आता. क्वेश्चन हा पूर्ण लिहिण्यापेक्षा थोडासा शॉर्टमध्ये गिवन डेटा लिहून देईल मी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. येस, इफ द लाइन, क्वेश्चन नंबर 2, इफ द लाइन, what is the line equation guys? Line equation will be x minus 2y equal to m, where m is equal to any integer z, or m belongs to integer z, intersects the circle, sets the circle having equation. What is that circle equation guys? X square plus y square, yes, equal to 2x plus 4y at a two distinct point, at a two distinct points. Then possible values of m. Okay,
then number of possible values of m. How we find it? Possible values of m. Yes guys, tell me the answer. काय विचारलंय? If the line x minus 2y equal to m, where m belongs to any integer, intersects the circle having the equation x square plus y square equal to 2x plus 4y at two distinct points, then number of possible values of m. समजलं गाईज? पहिल्यांदा आपण दिलेल्या सर्कलचं इक्वेशन लिहून घेऊया. काय आहे ते इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे जर लेफ्ट साईडला घेतलं तर काय येणार आहे? -2x - 4y = 0. आता इथं सेंटर फाइंड करूया. काय आहे? पहिल्यांदा जी आणि एफची व्हॅल्यू सांगा. 2g = -2 म्हणजे जीची व्हॅल्यू आली -1. सिमिलरली 2f = -4 म्हणजे एफची व्हॅल्यू आली -2. यावरून सेंटरची व्हॅल्यू आली -g, -f विच इज इक्वल टू व्हॉट इज -g हेअर? 1, 2. आणि रेडियस काय येणार आहे? रेडियस = g² + f² - c. तर काय येणार आहे? g² म्हणजे 1² + 4, 2² is 4 - 0 which is equal to √5. That will be the radius of the given circle, right? आता आपण डायग्राम ड्रॉ करूया. कशी डायग्राम आहे ती आपली? त्यांनी दिलंय की हे सर्कलच्या इक्वेशनला हे सर्कल आहे आणि एक लाईन अशी इंटरसेक्ट करते आहे. ही लाईन आहे. त्या लाईनचं इक्वेशन काय आहे? तर x - 2y = m. आणि सर्कलचं इक्वेशन तर माहिती आहे. सपोज हे आपलं सेंटर आहे, हे सेंटर आहे, ठीक आहे. आता काय म्हणलंय त्यांनी? ह्या सेंटरपासून ह्या लाईनच्या इंटरसेक्टपर्यंत हा तर झाली आपली रेडियस, ठीक आहे. पण त्यांनी दिलंय काय आपल्याला? येस, नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एम फाइंड करायच्यात आपल्याला. तर कसं फाइंड करणार? इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली लाईनवरती. आता मला सांगा, ही काय आहे आपली रेडियस आणि हे काय आहे? लेंथ ऑफ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर. लेट आपण ह्याला ओरिजिनला ओ म्हणूया, ह्या पॉईंटला आपण पी म्हणूया आणि ह्याला एम म्हणूया, ठीक आहे. तर मला सांगा, लेंथ ऑफ ओ एम और ओ पी, लेंथ ऑफ ओ पी इज ग्रेटर दॅन लेस दॅन लेंथ ऑफ ओ एम म्हणजेच रेडियस. बरोबर आहे का? असं लिहू शकतो का आपण? हो, कारण की ह्याची लेंथ, ओ पीची लेंथ ही ह्या रेडियसपेक्षा लहान आहे. तेच आपल्याला आता डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे, ठीक आहे. तर आता मी ही इरेज करतो डायग्राम, किंवा हे इरेज करतो मी, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे रेडियस किती आलेली, लक्षात ठेवा. सेंटर आपलं 1, 2 आहे. इथं मी सबस्टिट्यूट करतो. 1, 2 आहे. रेडियस आपली आलेली आहे √5. आता मी ही इरेज करतो, ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेपला त्यांनी काय सांगितलं आहे? येस, सिन्स द लाईन इंटरसेक्ट्स ॲट अ सर्कल ॲट 2 डिफरंट पॉईंट्स, ओके, सो इट्स लेंथ विल बी, सो मॉड्युलस घेऊया. म्हणजे हा जो पॉईंट हा लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. तर काय येईल त्याचं? 1 - 2 टाइम्स वायची व्हॅल्यू 2 -m डिवायडेड बाय √1² + 2² which is a less than, this distance will be less than radius which is equal to √5. करेक्ट. सॉल्व करा. काय येणार आहे? 1 - 4 म्हणजेच काय येणार आहे? -3 येणार आहे तिथे. -3 - m डिवायडेड बाय √5 मॉड्युलस इक्वल टू लेस दॅन √5. सॉल्व करा. याच्यातून तो मायनस कॉमन काढलं तर काय येणार आहे मॉड्युलसमध्ये? -3 + m इक्वल टू √5 × √5 विल बी 5 विच इज लेस दॅन. आता हे जर मॉड्युलस काढलं तर मायनस साईन निघून जाईल, बरोबर. तर ह्याला आपण असं लिहू शकतो का? मी हे इरेज करतो गाइस डायग्राम. तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी ड्रॉ केलेली आहे डायग्राम, सो डोंट वरी. हां, तर काय येईल या ठिकाणी सांगा मला? 3 + m लेस दॅन 5, ओके, स्ट्रिक्टली. आता मॉड्युलस आहे हे. मॉड्युलस जर घेतलं तर तसं येणार आहे. आता याला आपण असं लिहू शकतो का? मॉड्युलस जर काढतं -5 लेस दॅन 3 + m लेस दॅन +5 म्हणजेच काय येणार आहे? हे जर 3 इकडं आलं तर -8 लेस दॅन m लेस दॅन 3 तिकडे गेलं तर काय येणार आहे? 2. आता मला सांगा, एमची व्हॅल्यू ही -8 पेक्षा मोठी आहे आणि 2 पेक्षा लहान आहे. अशा स्ट्रिक्टली किती व्हॅल्यू होतील आपल्याला? -8 आणि 2च्या मध्ये बघा, -7. So our required values of m is equal to -7, -6, -5, -4, -3, -2,
-1, 0, +1 होईल का? तर नाही. आता बघा ह्या किती व्हॅल्यू आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे आपल्याला टोटल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ m आर 9. किती आले आपल्या टोटल mच्या व्हॅल्यू? टोटल व्हॅल्यूज ऑर टोटल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ द m आर 9. आय होप गाईज सगळ्यांना क्वेश्चन समजला असेल. लिहून घ्या लवकर, चला म्हणजे आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. डन गाईज? यस. चला मी इरेज करतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हे सगळे क्वेश्चन आपल्याला प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत गाईज, सो सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन याचा अभ्यास करा. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. काय क्वेश्चन नंबर 3? यस, द पॅरामेट्रिक equation of the curve, equations of the curve, काय कर्वचं इक्वेशन? x² + y², yes tell me, plus ax plus by plus ax plus by equal to 0 is. आपल्याला एक सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे आणि या सर्कलच्या इक्वेशनचे आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशन फाइंड करायचे आहेत, बरोबर. आता कसं फाइंड करायचं? आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशनची माहिती आहे, डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे तो? x = h plus r cos theta and y equal to how much? k plus r sin theta. तर हे आपल्याला रिक्वायर्ड पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला h आणि k काय आहे? हा सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत. h, k विल बी द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर अँड r विल बी द रेडियस ऑफ द सर्कल. तर ह्याचे आपल्याला सेंटर फाइंड करायचं आहे आणि दुसरं रेडियस फाइंड करायचे. आता कसं करायचं तर घ्या, लक्षात घ्या. ॲज इट इज आपल्याला सर्कलचं इक्वेशन लिहायचं आहे. x² + y² + ax + by = 0. आता याला काय करता येईल मला सांगा बरं लवकर. यस, आता काय करायचं, ह्याला होल स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला काही टर्म ॲड करावं लागतील. कोणत्या? तर x² + ax + a²/2 और a²/4, राईट. म्हणजे a/2चा आपल्याला स्क्वेअर करता येईल, बरोबर आहे. a²/4 + y² + by + b²/4. आपण कोणत्या टर्म ॲड केल्यात? a²/4 + b²/4. सेम टर्म आपल्याला राईट हँड साईडला ॲड करायच्यात. a²/4 + b²/4. ठीक आहे. आता होल स्क्वेअर करा. x + a/2 ब्रॅकेट स्क्वेअर + y + b/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, आता डिनॉमिनेटर सेम आहे तर वी कॅन राईट a² + b² होल डिवायडेड बाय 4. कॅन वी राईट लाईक दिस? यस. आता याचा आपण होल स्क्वेअर केला आहे तर ह्या इक्वेशनला आपण डायरेक्ट कम्पेअर करू शकतो विथ द स्टँडर्ड इक्वेशन, दॅट इज x + h और x - h ब्रॅकेट स्क्वेअर + y - k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r². हे जर दोन इक्वेशन आपण कम्पेअर केले ना तर डायरेक्टली आपल्याला h आणि k ची व्हॅल्यू भेटून जाईल आणि रेडियसची व्हॅल्यू भेटून जाईल. सांगा बरं मला आता h आणि k ची व्हॅल्यू काय येणार आहे इथे? सो गाईज, फ्रॉम द अबव इक्वेशन्स, व्हॅल्यू इफ ऑन कम्पेअरिंग इक्वेशन नंबर 1 and 2 वी गेट द व्हॅल्यू ऑफ h विल बी -a/2, k will be -b/2 and radius value will be square root of a² + b² divided by 2. 2 का? तर 4 चा स्क्वेअर रूट असा 2. तर आपल्याला h, k ची आणि r ची व्हॅल्यू माहीत पडली. आता फक्त ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्यात, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली तुमच्या पॅरामेट्रिक इक्वेशनचा आन्सर भेटून जाईल. करा तर मग. मी इरेज करू का हे? यस एव्हरीबडी? यस, मी हे वरची इक्वेशन्स इरेज करतोय म्हणजे आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूट करता येईल. चला सबस्टिट्यूट करा. तर तुमचं पॅरामेट्रिक इक्वेशन येतील x = -a/2 प्लस r ची व्हॅल्यू काय तर स्क्वेअर रूट ऑफ, बरोबर आहे का, स्क्वेअर रूट ऑफ a² + b² डिवायडेड बाय 4 बी लिहू शकता इनसाइड द स्क्वेअर रूट लिहायचं असेल तर, इंटू कॉस थिटा अँड y ची व्हॅल्यू असेल y = -b/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ a² + b² by 4 इंटू साइन थिटा.
So guys, these are our required parametric equations. These are the required parametric equations for the given circle equation. Okay guys, I hope guys सगळ्यांना हे क्वेश्चन समजले असतील. आपण जे उर्वरित क्वेश्चन आहेत नेक्स्ट POQ जे आहेत इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयरला जे विचारलेले असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तो स्टे कनेक्टेड विथ मी अँड चेक माय यूट्यूब चॅनल रेग्युलरली. थँक यू सो मच गाइज. हॅव अ नाईस डे.